जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द MCQ कॉर्नर या YouTube चॅनलला। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण सी प्रोग्रामिंग हे 4 पार्ट बघितले। आता आपण 5व्या पार्ट मध्ये येणार आहे। याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहे की आपण कसं प्रॅक्टिकल करणार आहे, कोणत्या कंपायलर कसं डाउनलोड करायचं। तर पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर आज आपण सिंटॅक्स बघणार आहे। तर या पहिलेचे व्हिडिओ बघितले नसल्यास आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ बघा मित्रांनो एक वेळेस। आणि मी मराठीमध्ये खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, आपल्या भाषेत सी प्रोग्रामिंग आणि बाकी विषय पण। तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सी प्रोग्रामिंग मध्ये सिंटॅक्स। तर मित्रांनो, सिंटॅक्स म्हणजे काय? सी प्रोग्रामिंग मध्ये आपण आतापर्यंत डाटा टाइप बघितले, कीवर्ड्स बघितले, कसं काय यूज होतं ते बघितलं। आता आपण बघणार आहे मित्रांनो सिंटॅक्स। सर्वात पहिले मित्रांनो, सिंटॅक्स म्हणजे काय? सिंटॅक्स मी पहिल्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, पहिल्या का दुसऱ्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की सिंटॅक्स म्हणजे एक स्ट्रक्चर। जसं की आपण कोड लिहितो, कसा कोड लिहितो, जसं मॅथमॅटिक्स मध्ये आपले वेगवेगळे फॉर्म्युले असतात। जसं की आपण एक सिंपल फॉर्म्युला घेऊ, a + b चा होल स्क्वेअर = a² + 2ab + b²। हा जसा फॉर्म्युला आहे तसे आपल्याला इथं पण काहीतरी वेगवेगळं असतं। जसं की आपण लिहिलं, जसं की आपण लिहितो include stdio.h, नंतर लिहितो आपण मेन ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट स्टार्टिंग कोड लिहितो आणि एंडिंग। तर मित्रांनो, हे असं जे स्ट्रक्चर आहे याला सिंटॅक्स म्हणतो। आणि हा आपण कोणताही प्रोग्राम लिहिला, कसलाही प्रोग्राम लिहिला, कितीही छोटा प्रोग्राम लिहिला किंवा कितीही मोठा प्रोग्राम लिहिला, तर आपल्याला हे लिहावंच लागतं। हे मेन आहे, हे बेसिक, हे सिंटॅक्स आहे आपल्या सी प्रोग्रामिंगचं। कोणताही कोड असला, कितीही छोटा कोड असो, कितीही मोठा कोड असो, तर आपल्याला सिंटॅक्स यूज करावाच लागतो, सिंटॅक्स। तर मित्रांनो, याचे डॉक्युमेंट वेगवेगळे पार्ट आहे। जसे की डॉक्युमेंटेशन आहे, कसा प्रोग्राम लिहा, कमेंट कशा, तरी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया। आज आपण सिंटॅक्स वर भर देऊया किंवा सिंटॅक्स मध्ये काय काय असतं। जसं की आपण हॅश घेतलं, इन्क्लूड घेतलं, stdio घेतलं, मेन घेतलं, ब्रॅकेट घेतले, कोड घेतला, तर यांना म्हणायचं काय? तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण हॅश घेतला, तर आपण जो हॅश घेतला याला आपण काय म्हणतो? प्री प्रोसेसर। हा प्री डिफाइन असतो। आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण डाटा टाइप बघितले होते, आपण 3 डाटा टाइप बघितले होते। तर आपला एक होता युजर डिफाइन होता आणि सर्वात आपला होता प्रायमरी। प्रायमरी मध्ये आपण काही कॅरेक्टर बघितले होते, ते प्री डिफाइन होते कंपायलर मध्ये। तसं मेन हा युजर डिफाइन आहे। कोड आपण लिहितोय म्हणून मेन काय झाला? कोड कोण लिहितंय? युजर लिहितंय, त्याच्यामुळे मेन हा युजर डिफाइन झाला। आणि हॅश हा काय आहे? प्री प्रोसेसर। हॅश हा काय झाला? प्री प्रोसेसर। त्याच्यानंतर आपण इन्क्लूड घेतलं आणि stdio घेतलं। तर मित्रांनो, इन्क्लूड काय? तर इन्क्लूड एक स्टेटमेंट आहे जे स्टँडर्ड लॅबला प्री प्रोसेसर सोबत जोडतं। जसं की हॅशला stdio.h सोबत जोडतो, म्हणजे stdio चं काय आहे? स्टँडर्ड लॅब। stdio म्हणजे काय? स्टँडर्ड लॅब। तो एक स्टेटमेंट आहे, याला आपण काय म्हणतो? या पूर्ण पाहिलं याला हेडर फाइल म्हणतो। म्हणजे ही सुरुवातीची जी लाईन लिहितो याला आपण काय म्हणतो? हेडर फाइल। आपण जे हॅश इन्क्लूड stdio लिहिलं त्याला आपण काय म्हणतो? हेडर फाइल। तर हेडर फाइल मध्ये आपण सर्वात पहिले बघितलं प्री प्रोसेसर। हॅश म्हणजे काय? प्री प्रोसेसर। नंतर आपण इन्क्लूड बघितलं। इन्क्लूड एक स्टेटमेंट आहे जे प्री प्रोसेसरला आणि स्टँडर्ड लॅब म्हणजे stdioh ला जोडतं, म्हणजे लिंक करतं। हे कशाला? हॅशला आणि stdioh ला। तर मित्रांनो, नंतर आपण मेन बघूया। मेन मी जसं सांगितलं तुम्हाला की मेन हा एक युजर डिफाइन कॅरेक्टर आहे, एक युजर डिफाइन डाटा आहे, डाटा टाइप आहे। जसं की आपण कोण लिहितोय? कोड युजर लिहितोय, तर मेन हा काय झाला? एक युजर डिफाइन डाटा टाइप। नंतर पुढे वळूया, कोड आहे आणि आपण stdio आहे ना, हे stdio यामध्ये दोन मेन फंक्शन येतात। आणि ही एक वेगळी हेडर फाइल आहे, ही एक वेगळी हेडर फाइल आहे, ही पूर्ण एक हेडर फाइल आहे, त्यात ही एक सेपरेट हेडर फाइल आहे stdio.h। हे काय झालं? हेडर फाइल।
तर मित्रांनो हे याच्यात दोन मेन फंक्शन येतात. आपला येतो पहिला एक येतो स्कॅनएफ आणि एक येतो प्रिंटएफ. तर मित्रांनो स्कॅनएफचा यूज काय आणि प्रिंटएफचा यूज काय? स्कॅनर आणि प्रिंटएफ. तर मित्रांनो हे दोन मेन कॅरेक्टर आहे, हे दोन मेन फंक्शन आहे जे कोणताही आपण कोड घेतला सी प्रोग्रामिंग मध्ये कोणताही कोड रन केला किंवा कोणताही प्रोग्राम रन केला त्यात आपण हे stdioh आणि स्कॅनएफ आणि प्रिंटएफ बघतोच. कोणताही कोड आपला असला तरी आपल्याला यूज करावाच लागतं, कारण की आपल्याला स्कॅनएफ म्हणजे आपल्याला इनपुट साठी जर आपल्याला काही इनपुट करायचंय तर आपण कशा थ्रू करतो? स्कॅनएफ थ्रू करतो. जसं की स्कॅनएफ थ्रू आपण इनपुट करतो, म्हणजे कोणती गोष्ट आपल्याला प्रोग्राम मध्ये इनपुट करायची तर आपण कशा थ्रू करणार? स्कॅनएफ थ्रू करणार. ते आपण पुढे प्रोग्राम रन करताना बघूया स्कॅनएफ आणि प्रिंटएफचा यूज कसा होतो. आता ओव्हरव्ह्यू घेऊया. आणि प्रिंटएफ काय करतं? आउटपुट देतं. आपण जे स्कॅनएफ जे आपण याच्यात प्रोग्राम मध्ये जे लिहिलंय त्याचं आउटपुट काय येणार? त्या आपण एखाद्या गोष्टीचं आउटपुट द्यायचं, जसं की आपल्याला ऍडिशन घ्यायचंय तर ऍडिशनचा आउटपुट कसं येणार? ते काय ऍडिशनचा आउटपुट काढायचं असेल तर आपण कशात घेऊ? प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. स्कॅनएफ मध्ये आपण इनपुट घेऊ आणि प्रिंटएफ मध्ये आपण आउटपुट घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो या सगळ्या फाईल कशी डॉक्युमेंटेशन कसं होतं किंवा तो रन कशी होती फाईल तर हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका मित्रांनो. आणि आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय मित्रांनो.